ड्रॉइंग एक्झाम मध्ये सगळ्यात पहिला पेपर येतो तो म्हणजे स्टील लाईफ, आणि या पेपरवरूनच तुमचे बाकीच्या पेपरचे इम्प्रेशन सुद्धा ठरतं. बरोबर आहे ना? अहो, मग स्टील लाईफ मधले बादली ही किती महत्वाची आहे, म्हणजे बकेट ही किती महत्वाची आहे तुम्हाला माहितीये ना? अगदी सावकाशपणे, अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बकेट कशी काढायची हे बघूया. चला सुरुवात करूया. चला, आता साधारण या पेन्सिल एवढी बकेट आपल्याला काढायची, त्यामुळे आपण जेवढ्या उंचीची बकेट काढायची तिथे खुणा करून घेऊया. असंच तुम्हाला एक्झाम मध्ये करायचंय. आता एक्झाम मध्ये एवढी मोठी बकेट आपण नाही काढत, कारण तिथे 2-3 वस्तू एकत्र असतात. तुम्हाला दिसण्यासाठी मी एवढा मोठी बकेट आता काढते. पण तुम्हाला जर कसं कंपोज करायचं स्टील लाईफ हे हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा, म्हणजे त्या पद्धतीचा व्हिडिओ देखील मी काढेन. तर तुम्हाला दिसत असेल आपण आधी पहिली उंची किती होती बकेटची मार्क करून घेतली आणि बरोबर त्याची सेंटर लाईन काढली, मध्य रेषा ज्याला आपण मराठीत म्हणतो ती काढली. आता वरच्या बाजूला आपल्याला किती आकार ठेवायचा आहे हे साधारण मार्क करून घेतलं, आणि खालच्या बाजूला किती आकार करायचा हे देखील मार्क करून घेतला आपण मगाशी. आता आपल्याला इथे ओव्हल शेप काढायचा आहे. हा ओव्हल शेप किती आकाराचा काढायचा हे देखील चारही बाजूने जर आपण मार्क करून घेतलं ना तर आपला ओव्हल शेप अतिशय व्यवस्थित येतो. कारण बऱ्याच जणांच्या बाबतीत, माझ्या स्टुडंट्सच्या बाबतीत मी बघते की ओव्हल शेप हे तिरके होतात, आणि म्हणूनच हा इतका डिटेल किंवा एवढा स्लो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेय, म्हणजे हे बघता बघता तुम्ही लगेच पेपर पेन्सिल घेऊन तिथे काढू शकता. आता बकेटचा जो बाहेर आलेला काठ असतो त्याच्यासाठी आपण काय केलं, दोन्ही साईडला व्हर्टिकल लाईन्स करून घेतल्या. तो काठ कुठपर्यंत येणार आहे हे त्या उंचीवर मार्क केलं, जी उभी रेषा आपण पहिली काढली, आणि मग इथे त्याला ओव्हल शेप दिला. मग तसंच बकेटच्या आतल्या बाजूला देखील एक ओव्हल शेप असतो, म्हणजे बकेटची जी जाडी असते ती आपल्याला तिथे दिसते. तो देखील आपण इथे व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा. तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक वेळेला ओव्हल शेप काढायचा असू दे किंवा बकेटचा काठ काढायचा असू दे, आपण त्याच्या खुणा इथे करून घेतोय. बरोबर आहे? आता काठ हे ऍक्च्युअल बकेटची जी बॉडी असते त्याच्यापेक्षा थोडे बाहेर आलेले असतात, त्यामुळे ऍक्च्युअल बकेटची बॉडी कुठे येते याला देखील आपण मार्क करून घेतलंय. आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब केलेत ना, नसेल तर लगेच करून टाका. आता दोन्ही बाजूच्या ज्या लाईन आहेत त्या तुम्हाला दिसत असतील तर त्या स्ट्रेट नाही आहेत, ह्या थोड्याशा वरून खाली येताना आतल्या बाजूला झुकलेल्या आहेत किंवा खालून वर जाताना बाहेरच्या बाजूला गेलेल्या आहेत. तर थोड्याशा तिरक्या लाईन या व्यवस्थित काढून घ्यायच्या. मग काय करायचंय, बकेटचा जो बॉटम आहे तो देखील गोलाकार आहे, त्यामुळे तिथे देखील आपल्याला असा ओव्हल शेप काढायचा आहे. आणि त्याची आतली बाजू दिसणार नाहीये आपल्याला, कारण बकेट काही ट्रान्सपरंट नाही, पण तरी देखील ओव्हल शेप काढताना असा काढायचा म्हणजे तो शेप व्यवस्थित येतो. मग खालच्या बाजूला जिथे टेकलेली असते बकेट तिथे एक रिंग असते, ती रिंग म्हणजे तो स्टँड बकेटचा आपण काढून घेतला. हा स्टँड एक्झॅक्टली आपण काठ जसा काढला त्या पद्धतीनेच काढायचा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कडी. बरेचसे स्टुडंट कडी काढताना चुकतात. तुम्ही पण त्यातलेच आहात का? अहो, एकदम सोपं आहे. तुम्हाला पण जर कडी काढायला जमत नसेल तर मला कमेंट मध्ये येस असं नक्की टाईप करा. हा, आता कढीसाठी तुम्हाला दिसत असेल की जिथून सुरुवात होते त्याच्यात एक्झॅक्ट अपोजिट साइडला आपल्याला दुसरा पॉइंट असतो, आणि मध्ये अशी हाफ सर्कल मध्ये आपल्याला कडी काढायची. कढीला हँडल असतं, हे हँडल मार्क आधी करून घ्यायचं, आणि मग जिथे आपण जी कडी काढली हाफ सर्कलला त्याची जाडी डिफाईन करायची. इतकी सोपी असते कडी काढायला. काढून बघा, आणि सोपं जातंय की नाही हे देखील मला सांगायला विसरू नका. आणि कडी काढताना त्याची मागची बाजू आहे त्याला देखील आपण विचारात घ्यायचंय. ओके, झाली. किती सोपी आहे की नाही बकेट काढायला? तुम्हाला सोपी वाटली का? आता यातल्या कुठल्या लाईन आहेत ज्या आपल्याला इरेज करायच्या नाहीयेत आणि कुठल्या लाईन आहेत त्या डार्क करायच्या हे आपण आता बघूया.
आता तुम्हाला डार्क करताना दिसते ना, एवढ्याच लाईन फक्त आपल्याला डार्क करायच्या असतात. आता ही सोप्या पद्धतीने बकेट कशी काढायची हे मी शिकले माझ्या वडिलांकडनं, म्हणजे आर्टिस्ट रवींद्र मुळे यांच्याकडून. यांच्याच मदतीने हा व्हिडिओ देखील मी तयार केला. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे कमेंटमध्ये मला सांगाच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी विचार करतेय की तुम्हाला जे दाखवते त्या पद्धतीने पोस्टर कलर आणि ऑइल पेस्टल मध्ये बादली कशी रंगवायची हा व्हिडिओ घेऊन यावा. तुम्हाला त्याची मदत होईल का तर कमेंट मध्ये यस असं नक्की टाईप करा. मला माहितीये की आजच्या व्हिडिओमधली ही बादली तुम्हाला अतिशय सोपी वाटली होती. पुढच्या व्हिडिओमध्ये ही बादली ऑइल पेस्टल मध्ये आणि पोस्टल कलर मध्ये कशी रंगवायची हे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मित्रकला या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, बरोबर आहे ना? आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.